आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। सकाळी दिसलेली अनेक दुबार नावं याद्यांमधून संध्याकाळी काढण्यात आलेली आहेत। ही नावं कुणी काढली? जयंत पाटलांचा सवाल तर महाराष्ट्र निवडणूक आयोगाचं सर्व्हर दुसरं कोणीतरी चालवतंय। जयंत पाटलांचे गंभीर आरोप तर निवडणूक आयोगाच्या मीडिया सांभाळणारा देवांग दवे हा भाजपचा माणूस, त्याची चौकशी करा, वडेट्टीवारांची मागणी। माझ्यावर झालेल्या आरोपांना मी किंमत देत नाही, आरोप सुरू राहिल्यास कोर्टात जाऊ, वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपांवरून देवांग दवे यांची प्रतिक्रिया तर निवडणूक आयोगाच्या वेबसाईटचं कंत्राट भाजपच्या देवांग दवेंकडे असल्याचा वडेट्टीवारांचा आरोप। नालासोपारा विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीमध्ये सुषमा गुप्ता नावाच्या महिलेचं 6 वेळा नाव, मतदार यादीत जो पत्ता दिलाय त्या पत्त्यावर ही महिला राहतच नसल्याचं समोर। मतदार यादीतील घोळावरती सत्ताधारी विरोधी पक्षांना साथ का देत नाहीयेत? आमदार रोहित पवार यांचा ट्विट करत महायुती सरकारला सवाल। निवडणूक आयोग उत्तर देत नसेल तर सत्ताधाऱ्यांनी उत्तरे द्यावी, तर रोहित पवार यांचं महायुती सरकारला आवाहन। महाराष्ट्राच्या नशिबी गतिमान नव्हे तर बंद आणि मंद सरकार, सामनाच्या अग्रलेखातून राज्य सरकारवर टीका तर गाजावाजा केलेल्या अनेक योजना सरकारकडून बंद, सामनातून टीकास्त्र। पक्षाकडे लक्ष द्या, तुमच्या कामाचं मूल्यांकन सुरू आहे, पक्षांतर्गत कुरबुरी असतील तर मिटवा, भाजपच्या मंत्र्यांना समज, निवडणुकांसाठी स्वतः झोकून द्या, रवींद्र चव्हाण यांचे आदेश तर आगामी निवडणुकीसाठी कामांचं टार्गेट देण्यात आल्याची ही माहिती। मुंबई आमदार निवासातील कॅन्टीनवरील कारवाई मागे अन्न औषध प्रशासन विभागाकडून कॅन्टीनला क्लीन चिट तर शिळं अन्न दिल्यानं आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली होती। त्यानंतर कॅन्टीनचा परवाना निलंबित करण्यात आला होता। उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारी बैठकीला नागपूर शहरातील दोन्ही जिल्हाप्रमुखांची दांडी। काल मुंबईमध्ये बोलावलेल्या बैठकीमध्ये दोन्ही जिल्हाप्रमुख अनुपस्थित राहिल्यानं तर्कवितर्क, संपर्क प्रमुख सतीश शहरडे यांनी भूमिका मांडली। सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी, धनंजय मुंडेंवरील टीकेनंतर पदाधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी, महेश डोंगरे पाटलांचा संतोष देशमुख करू ऑडिओ क्लिपमध्ये उल्लेख। आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। करुणा मुंडेंनी दाखल केलेल्या तक्रारी संदर्भात आज परळी न्यायालयामध्ये सुनावणी होणार। धनंजय मुंडेंनी विधानसभा निवडणुकीदरम्यान दाखल केलेल्या शपथपत्रामध्ये करुणा मुंडेंसंदर्भात आणि त्यांच्या संपत्ती संदर्भात उल्लेख नसल्याची तक्रार। शरद पवार आणि अजित पवार आज बैठकीसाठी एकत्र येणार। माळेगाव साखर कारखान्याच्या चेअरमन पदाची सूत्र हातात घेतल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच विद्याप्रसारक मंडळाच्या बैठकीसाठी उपस्थित राहणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अनुषंगाने सकाळी 11 वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली जाणार। नाशिकमध्ये माणिकराव कोकाटे विरुद्ध रोहित पवार प्रकरणाची सुनावणी, कोकाटेंचा व्हिडिओ कोणी काढला या संदर्भात चौकशी सुरू। नागपुरात कफ सिरपमुळे मध्य प्रदेशातील आणखी एका चिमुकलीचा मृत्यू, चिमुकलीवरती खासगी रुग्णालयामध्ये सुरू होते उपचार। नागपूरमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या 36 मुलांपैकी आतापर्यंत 18 चिमुकल्यांचा कफ सिरपमुळे मृत्यू। राज्याच्या माजी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या विरोधात मुंबई हायकोर्टाकडून अजामीनपत्र वॉरंट जारी। 26 नोव्हेंबरला उच्च न्यायालयामध्ये सुनावणीला हजर राहावं लागणार। याचिकाकर्त्या शिक्षकांची पदोन्नती प्रकरणात आदेशाचं पालन न केल्याचा ठपका। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बुलढाणा जिल्ह्यात मोठा झटका, रेखा खेडेकर यांचा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा तर आगामी निवडणुकांच्या तोंडावर राजीनामा दिल्यानं कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता। मराठा समाजाच्या 10% आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरती पुढील सुनावणी 21 नोव्हेंबरला होणार तर न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती संदीप मारणे आणि न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या पूर्ण पीठासमोर सुनावणी घेतली जाणार। अभिनेता अक्षय कुमारची उच्च न्यायालयामध्ये धाव, नाव, आवाज आणि छायाचित्राचा गैरवापर होत असून यावर निर्बंध लावण्याची मागणी, युक्तिवाद पूर्ण झाल्यावर न्यायालयानं निकाल राखून ठेवला।